नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धेबाहेर विनेश फोगट हिला 100 ग्राम वजन जास्त भरल्यामुळं तिला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं. पण आपलं वजन वाढू नये यासाठी आपण काय करावं किंवा आपलं वजन जशाच तसं राहावं, त्यामध्ये एकही ग्रामने वाढू नये यासाठी तुमचा डाएट कसा असावं, तुमच्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असावा किंवा तुम्ही काय खाऊ नये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 100 ग्रॅम वजनासाठी जर एवढ्या मोठ्या स्पर्धेतनं आपला अतिशय चांगला खेळाडू जर बाद होऊ शकतो तर खरंच एकेका ग्राम वजनाला देखील अतिशय महत्त्व आहे. 100 ग्रॅम वजनासाठी काय कमी झालं असेल खरं तर मग त्याला आपण एक विचार करूयात की आपलं रोजचं वर्कआउट. खरंच आपल्याला बरेच वेळा आपली थोडीशी आळशी प्रवृत्ती असते. आज पाऊसच आला, आज काहीतरी झालंच म्हणून मी आज फिरायलाच गेले नाही आणि दिवसेंदिवस आपला वजनाचा काटा हा वाढत चाललेला असतो. आपली चयापचय शक्ती जी आहे ती अतिशय सक्षम असणं गरजेचं आहे. याच्यासाठी काय घ्यायचं तर छोटासा उपाय आपल्या स्वयंपाकघरात आहे. लिंबू पाणी जर तुम्ही सकाळी उठल्यावरती घेतलं तर निश्चितपणे आपली चयापचयन जी क्रिया आहे शरीरातली ती अतिशय चांगली राहू शकते. सकाळी उठल्यावर दिवसभरात जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेत असाल की माझं वजन वाढलं किंवा आज माझं फिरायला जाणं झालं नाही, मी किती मिनिटं फिरते, मी खरं तर किती तास फिरते, मी कशी फिरते, मी माझ्या किती कॅलरीज बर्न करते ह्याच्यावरतीच हा सगळा रेशिओ अवलंबून असतो. पण स्वयंपाकघराच्या दृष्टीने जर आपण बघितलं जसं चयापचयन शक्ती वाढवण्यासाठी जर लिंबू पाणी आपल्याला मदत करत असेल तर निश्चितपणे शरीरातली चरबी बाहेर घालवण्यासाठी जे महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्यामध्ये फायबर्सला मी जास्त महत्त्व देते. भरपूर सॅलड्स तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यानंतर तृणधान्यांमध्ये जर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचा उपयोग केला तर निश्चितपणे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुमच्या जेवणाच्या वेळा या परफेक्टच असायला पाहिजे. केव्हाही जेवण करू नका कारण त्या अवेळी जेवणाचा देखील तुमच्या वजन वाढण्यावरती परिणाम होत असतो. भरपूर पाणी प्या. भरपूर पाण्यामध्ये तुमचा निचरा, तुमचं युरिन आउटपुट असेल, स्टूल आउटपुट असेल हा अत्यंत चांगलाच असायला पाहिजे. तुमचं पोट साफच असायला पाहिजे आणि तुम्हाला अगदी वेळेवरती झोप देखील यायला पाहिजे. 8 तास झोप हे देखील तुमचं वजन कमी करायला मदत करत असतं. परंतु तुमचा वर्कआउट, तुमचं फूड इनटेक, त्या फूड इनटेक मध्ये असणारे घटक ज्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असणं गरजेचं आहे. थोडासा कार्ब म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी करायचं आणि प्रोटीनचं प्रमाण आपल्याला वाढवायचंय. मग प्रोटीनसाठी तृणधान्य आहे, त्यानंतर पनीर भरपूर वेळा मी सांगत असते. याचा जर अधिक प्रमाणात तुम्ही वापर केला तर तुमचं वाढलेलं वजन मग ते 1 ग्राम असेल किंवा 100 ग्रॅम असेल हे निश्चितपणे कमी करायला आणि टिकवायला मदत करत असतं. परंतु नैसर्गिक स्रोतात खाणं गरजेचं आहे. जेवण करताना तुमचा पिरॅमिड आहे जेवणातला, तुमचे जे ताट आहे, तुमची जी थाळी आहे ह्याच्यामध्ये फायबर्स घटक असल्यामुळे सॅलड्स तुम्ही जर अगोदर घेतलं, रायतं तुम्ही जर अगोदर घेतलं आणि त्यानंतर तुम्ही जेवणाची सुरुवात केली, जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी जर असेल त्याच्यामध्ये चटण्यांचा समावेश करा. याच्यामध्ये जवसाची कारळाची चटणी तुम्ही घ्या ज्यामध्ये फायबर जास्त आहेत आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी ओमेगा ऑइल देखील जास्त आहे. त्यामुळे अशा सगळ्या घटकांचा जर तुम्ही समावेश केला तर निश्चितपणे 100 ग्रॅम वजनासाठी आपल्याला चढाओढ करावी लागणार नाही. आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असा डाएट घेतला तर तुमच्या वजनामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.